तर आज आपण बघणार आहोत क्लास 10th चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.3. प्रॅक्टिस सेट 5.2 आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला होता. त्यानंतर आपण काही सॉल्व्ड एक्झाम्पल पण बघितले होते. तर आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.3. क्वेश्चन नंबर 1. राईट द सॅम्पल स्पेस S and number of sample space number of S for each of the following experiment, and also write the event A, B, C in the set form and write number of A, number of B and number of C. बघा याच्यामध्ये आपल्याला 4 प्रश्न आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला लिहायचं आहे सॅम्पल स्पेस. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आपल्याला आहे नंबर ऑफ ए, त्याच्यासाठी आपल्याला इव्हेंट ए काय आहे तो बघायचा आहे. त्यानंतर इव्हेंट बी, त्याचा नंबर ऑफ बी काढायचा आहे. त्यानंतर इव्हेंट सी, त्याचा नंबर ऑफ सी. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. बघा फर्स्ट वन डाय इज रोल्ड. ठीक आहे. तर त्याचा आन्सर काय आहे आपलं बघा. सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5 अँड 6. बरोबर आहे. 1 डाय जेव्हा आपण थ्रो करतो तेव्हा आपल्याला 1 to 6 असे नंबर मिळू शकतात. त्यानंतर देअरफोर आपला नंबर ऑफ S किती आला 6. इव्हेंट ए इवन नंबर ऑन द अप्पर फेस. ठीक आहे. तर सॅम्पल स्पेसमध्ये आपण बघायचं आहे की अप्पर फेसला इवन नंबर कोणते कोणते आहेत. ठीक आहे. तर इवन नंबर कुठले आहेत आपले 1 to 6 मध्ये 2, 4 अँड 6. देअरफोर द A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6 अँड देअरफोर नंबर ऑफ ए आपल्याला किती मिळाला 3. याच्यामध्ये किती इलेमेंट आहेत 2, 4, 6 म्हणजे इलेमेंट किती आहे 3. त्या देअरफोर नंबर ऑफ ए आपल्याला किती मिळाला 3. त्यानंतर इव्हेंट बी ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. पुन्हा एकदा सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला ऑड नंबर कुठले आहेत तर 1, 3, 5 दीज आर द ऑड नंबर. सो देअरफोर बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1, 3, 5. ठीक आहे. अँड देअरफोर नंबर ऑफ बी इज इक्वल टू वी गेट 3. नाउ इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. ठीक आहे. प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. तर सॅम्पल स्पेसमधल्या 1 to 6 मधले आपले प्राईम नंबर कुठले आहेत. प्राईम नंबर कुठले असतात विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड दॅट नंबर इट सेल्फ. तर त्याच्यामध्ये बघा 1 आहे तर 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. तर 1 नाही आहे 2. ठीक आहे. 2 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 3, त्यानंतर 5. ठीक आहे. देअरफोर सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2, 3, 5 अँड देअरफोर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1 इथे कंप्लीट झाला आहे. ना क्वेश्चन नंबर 2 डाईज रोल्ड सायमल्टेनियसली. ठीक आहे. मग अशी आपल्याला 1 डाई होता, आता आपल्याला काय 2 डाईस आहेत. ठीक आहे. तर त्याचा आपण सगळ्यात पहिला सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचा आहे. तर सॅम्पल स्पेस त्याचं काय येणार आहे बघा. S इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर पण 1 तो 1, 1 दुसऱ्या डाईस त्यानंतर पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 2 असं करता करता 1, 1 पासून 1, 6 त्यानंतर 2, 1 पासून 2, 6 3, 1 पासून 3, 6 4, 1 to 4, 6 5, 1 to 5, 6 अँड 6, 1 to 6, 6. ठीक आहे. तर सॅम्पल स्पेस लिहिण्याचा हा पॅटर्न आहे बघा. जेव्हा पण 2 डाईस रोल होता तेव्हा अशा प्रकारे आपण काय लिहायचा असतो सॅम्पल स्पेस. ठीक आहे. अँड देअरफोर नंबर ऑफ S आपला किती आला 36. तर बघा हा आपला काय आहे सॅम्पल स्पेस आहे. ठीक आहे. ह्याच सॅम्पल स्पेसला आपल्याला नेहमी काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे कन्सिडर करायचं आहे जेव्हा आपण इव्हेंट बघणार आहोत. तर फर्स्ट इव्हेंट त्यांनी आपल्याला काय दिला आहे द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. दोघांचं प्लस सम म्हणजे काय दोन्ही डाईसच्या वरती अप्पर फेसला जे नंबर आहेत त्यांना प्लस केल्यानंतर 6चे मल्टिपल आले पाहिजे. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल बघा 6चे मल्टिपल आपल्याला सगळ्यात पहिला माहीत पाहिजे. 6चे मल्टिपल काय आहेत आपले 6 त्यानंतर 12 त्यानंतर 18. बरोबर आहे. पण जर तुम्ही शेवटचा नंबर इथे बघाल 6, 6. ठीक आहे. तर 6 + 6 आपण जेव्हा करतो तर 6 + 6 किती होतो 12 म्हणजे आपल्याला 6चे मल्टिपल म्हणजे कुठला नंबर शोधायचा आहे 6 आणि 12. ज्या अप्पर फेसच्या 2 नंबरची प्लस 6 किंवा 12 येतील तो आपल्याला ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये लिहायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा 1 + 1 आपल्याला किती येतो आहे 2. बरोबर आहे. 1 + 2 किती झाला 3. 1 + 3 4. 1 + 4 5 आणि 1 + 5 आपला किती मिळाला 6 म्हणजे आपला पहिला नंबर इथे किती आला आहे 1, 5. ठीक आहे. तर आपल्याला असे नंबर शोधायचे आहेत ज्यांचं प्लस किती आलं पाहिजे 6. तर नेक्स्ट नंबर आहे 2, 4. 2 + 4 पण किती होतो 6. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 3 + 3. बरोबर आहे. तो पण किती होतो 6. त्यानंतर 4 + 2 हा पण किती झाला 6.
त्यानंतर 5 + 1 = 6. त्यानंतर 6 + 6 हा 6 हा 6. 6 + 6 आपला किती झाला 12. ठीक आहे. तर आपल्याला नंबर ऑफ ए किती मिळाले 6. ठीक. मल्टिपल ऑफ 6 आपल्याला असे नंबर शोधायचे आहेत की सम ऑफ द अप्पर प्लेसेस शुड बी 6 और 12. ठीक आहे. नेक्स्ट आपला इव्हेंट बी. द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम 10. बघा इव्हेंट बीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय सांगितलं आहे की मिनिमम आन्सर 10 आलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी आपलं आन्सर 10 आलं पाहिजे. म्हणजे 10 आणि 10पेक्षा जास्त, म्हणजे कमीत कमी 10 तर आलंच पाहिजे. मग काही प्लस केल्यानंतर आपल्याला 11 येऊ शकतं, काही प्लस केल्यानंतर आपल्याला 12 येऊ शकतं. ते पण आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपण 10 प्लस येणारा असा आन्सर शोधूया ज्यांना प्लस केल्यानंतर, ज्या अप्पर फेसला प्लस केल्यानंतर आपला आन्सर 10 येईल. तर असे कुठले आहेत. सगळ्यात पहिला 4 + 6 हा किती येतो आहे 10. त्यानंतर 5 + 5 10. बरोबर आहे. आता 10 आणि 10पेक्षा जास्त बघा 5 + 6 किती होतो आहे 11. देन 6 + 4 पण किती होतो आहे 10. 6 + 4 10. देन 6 + 5 11 अँड 6 + 6 दॅट इज इक्वल टू 12. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे इथे घेतले आहेत 4,6 4 + 6 10 5 + 5 10 5 + 6 11 6 + 4 10 6 + 5 11 आणि 6,6 12. ठीक आहे. आणि बी आपण कसे काउंट करायचे, आपला नंबर किती मिळाले 1 2 3 4 5 अँड 6. आपल्याला किती इलेमेंट मिळाले इथे 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. नाव इव्हेंट सी. द सेम डिजिट ऑन द अप्पर फेस. दोन्ही अप्पर फेस काय पाहिजे सेम डिजिट. तसं तुम्ही नंबर बघू शकता 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि शेवटीला पण काय 6 6. ठीक आहे. तर तेच नंबर आपण इथे लिहिलेत बघा 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 अँड देअर फोर नंबर ऑफ सी किती झाला 6. नाव क्वेश्चन 3. 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. सगळ्यात पहिला आपल्याला ह्याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. बघा सॅम्पल स्पेस लिहिण्याचा पण एक पॅटर्न आहे बघा. पहिले 4 आपण लिहून घेतले. ठीक आहे. त्यानंतर पुढचे जे काय 4 आहेत ते आपण काय करायचे एक्झॅक्टली उलटे लिहायचे. आता बघा हा काय THH, तर त्याच्या उलटा आपण काय लिहिला HTT. बरोबर आहे. पुढचं काय HTH, त्याच्या उलट आपण काय लिहायचं आहे THT. त्यानंतर HHT, ह्याच्या उलट आपण काय लिहिणार TTH आणि HHHच्या उलटा बदली काय लिहिणार TTT. ठीक आहे. तर पहिले 4 आपण जर व्यवस्थित लिहून घेतले तर पुढचे 4 एक्झॅक्टली त्याचं काय करत जायचं उलटे लिहित जायचे. अँड देअर फोर नंबर ऑफ एस आपला किती झाला 8. ठीक आहे. नाव फर्स्ट इव्हेंट आपण बघूया. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 2 हेड. कमीत कमी 2 हेड आले पाहिजेत. कमीत कमी 2 तर असलेच पाहिजे. मग असे कमीत कमी 2 हेड असणारे कुठले कुठले आहे तर बघा HH बरोबर आहे. पहिला याच्यामध्ये कमीत कमी 2 तर आहेच HHH. त्यानंतर HHT, त्यानंतर HTH, त्यानंतर THH. ओके. पुढच्या याच्यामध्ये बघा एकच हेड आहे आपला. तर आपला आन्सर काय बघा देअर फोर ए इज इक्वल टू HHT HTH THH आणि HHH हा पण आपला आन्सर आहे. ठीक आहे. बघा हेड 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 हे पण ह्याच्यामध्ये आन्सर येईल. कमीत कमी 2 तर आहेच बरोबर आहे आणि एक एक्स्ट्रा आहे. तर कमीत कमी 2 आपल्याला मेन हवेत. तर मग त्यासाठी आपण हा पण घेऊ शकतो. बघा ॲटलिस्ट 2 या शब्दाचा अर्थ काय आहे 2 आणि 2पेक्षा जास्त. मग सगळ्यात पहिलं बघायचे की 2 कुठे कुठे आहेत. मग 2 आपल्याला मिळाले. 2 हेड कुठे कुठे आहेत आणि त्यानंतर 2 आणि 2पेक्षा जास्त हेड कुठे आहेत तर HHH जो आपला पहिला आहे HHH. ठीक आहे. अँड देअर फोर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 4. नाव इव्हेंट बी टू गेट नो हेड. बघा सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला असं शोधायचं ज्याच्यामध्ये हेड नाही आहे. तर असे कुठले कुठले आहेत बघा. एकच आहे TTT ज्याच्यामध्ये हेड नाही आहे. बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला हेड आहे. फक्त TTT असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हेड नाही आहे. अँड देअर फोर बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट TTT अँड देअर फोर नंबर ऑफ बी इज इक्वल टू आपला किती आला 1. ओके. नाव कंडिशन सी टू गेट हेड ऑन द सेकंड कॉईन. सेकंड कॉईनवर आपल्याला काय आला पाहिजे हेड म्हणजे HH
आणि एच ह्याच्यामधला सेकंड कुठला, हा जो मिडलला आहे त्याला आपण काय बोलूया, सेकंड. ठीक आहे, मिडल वनला काय आला पाहिजे, हेड आला पाहिजे. तर असे कुठले आहे ज्याच्या मिडलला हेड येतोय, तर बघा फर्स्ट वन. ठीक आहे, त्यानंतर सेकंडसुद्धा मिडलला हेड येतो आहे. त्यानंतर फोर्थ वन ज्याच्या मिडलला हेड येतो आहे. त्यानंतर सिक्स्थ वन ज्याच्या मिडलला हेड येतो आहे. ठीक आहे, सो वी गेट एच 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 टी टी एच एच अँड एच अँड टी एच टी. ठीक आहे, अँड देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू वी गेट 4. ठीक आहे, तुम्हाला मेन क्वेश्चन व्यवस्थित कळायला पाहिजे. टू गेट नो हेड म्हणजे काय, फक्त टीवाले. टू गेट द हेड ऑन द सेकंड कॉईन. आता सेकंड कॉईन म्हणजे कुठला, आपला मिडलवाला जो कॉईन आहे त्याच्यावरती काय आला पाहिजे, हेड आला पाहिजे. क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतला तरच आपल्याला हे इव्हेंट लिहिता येतील. नाउ क्वेश्चन नंबर 4. 2 digit numbers are formed using the डिजिट 0 1 2 3 4. या डिजिटचा यूज करून आपल्याला किती डिजिटचा नंबर बनवायचा आहे, 2 डिजिटचा नंबर आपल्याला फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपलं सॅम्पल स्पेस बघा. तर आपण काय बनवणार, 0 1 तर आपण बनवू शकत नाही, कारण की 0 1 म्हणजे त्याची व्हॅल्यू काय, फक्त 1 आहे. ठीक आहे, तर 0 1 तर नाही होऊ शकत. तर पहिला नंबर आपल्याला काय येईल, 1 0. ठीक आहे, 1 0, देन 1 2 1 3 1 4 1 5. ठीक आहे, 1 0 1 2 1 3 1 4 1 5. त्यानंतर वी कॅन राईट 2 0 2 1 2 3 2 4 2 5. then 3 0 3 1 3 2 3 4 3 5. then 4 0 2 4 1 4 2 4 3 4 5. and then 5 0 5 1 5 2 5 3 5 4. ठीक आहे, तर आपल्याला किती डिजिटचा नंबर बनवायचा होता, 2 डिजिटचा. तर अशा प्रकारे आपण 2 डिजिटचा नंबर इथे बनवून घेतले. तर आपल्याला नंबर ऑफ एस किती मिळाला, 25. ठीक आहे, नाव आपली इव्हेंट ए काय बघा, द नंबर फॉर्म्ड इज इवन नंबर. सॅम्पल स्पेसमधले आपल्याला इवन नंबर काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला नंबर काय, 10 बरोबर आहे, इवन नंबर. देन 12, देन 13 इवन आहे का, नाही आहे, तो ऑड नंबर आहे. देन 14, 14च्या नंतर काय होईल, 20, देन 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52 अँड 54. ठीक आहे, हे सगळे आपले काय आहेत, इवन नंबर आहेत. तर इवन नंबर आपल्याला ह्याच्यामध्ये सर्च करायचे आहेत. अँड देअरफॉर नंबर ऑफ ए आपल्याला किती मिळाल्या, 13. ह्याला जर आपण काउंट केलं तर हे किती नंबर आहेत, 13 नंबर आहेत. अँड देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 13. नाव इव्हेंट बी आपण बघूया. द नंबर फॉर्म्ड इज डिव्हिजिबल बाय 3. सॅम्पल स्पेसमधले आपल्याला डिव्हिजिबल बाय 3 नंबर असे शोधायचे आहेत. म्हणजे 3चा टेबल, अल्टिमेटली आपल्याला ह्याच्यामध्ये 3चा टेबल बघायचा आहे. ठीक आहे, तर बघा 10 तर 3च्या टेबलमध्ये येत नाही. नेक्स्ट नंबर आपला कुठला आहे, 12, देन 15, 21, 24, 30. 30चा पुढचा नंबर कुठला येणार, जो 3ने डिवाइड आहे, 42 बरोबर आहे. त्याचा नेक्स्ट नंबर कुठला येणार आहे, 45, जो 3ने डिवाइड होतो. त्यानंतर 51 विच इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. अँड देन 54 विच इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. ठीक आहे, आपण बघायचं आहे की 3ने डिवाइड होणारे नंबर याच्यातले कुठले आहेत. अँड देअरफॉर नंबर ऑफ बी वी गेट 9. हे आपण नंबर काउंट केले तर हे किती नंबर आहेत, 9. इव्हेंट सी बघा, द नंबर फॉर्म्ड इज ग्रेटर दॅन 50. असं कुठले नंबर जे 50पेक्षा ग्रेटर आहेत, तर इझी आहे बघा. 50पेक्षा ग्रेटर नंबर कुठले आहेत, 51, 52, 53, 54. अँड देअरफॉर सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 51, 52, 53, 54. अँड देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. ह्याच्यामध्ये किती इलेमेंट आहेत, 4 इलेमेंट आहेत. अँड देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. नाव क्वेश्चन नंबर 5. From 3 men and 2 women, environment committee of a 2 person is to be formed. ठीक आहे, किती मेन्स आपल्याला दिले आहेत, 3 मेन्स, आणि वुमन्स किती दिले आहेत, 2 वुमेन. याचा यूज करून आपल्याला 2 पर्सन्सची कमिटी काय करायची आहे, फॉर्म करायची आहे. ठीक आहे, तर आन्सर आपलं बघा, लेट द 3 मेन बी M1 M2 M3 अँड 2 वुमेन बी W1 अँड W2. ठीक आहे, आउट ऑफ दिस मेन अँड वुमेन एन्व्हायरमेंटल कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म्ड. अँड देअरफॉर सॅम्पल स्पेस आपलं काय मिळेल, म्हणजे आपल्याला 3 M1 M2 M3 ह्या 3 काय आहेत, मेन्स आहेत, आणि W1 W2 आपले काय आहेत, 2 वुमेन्स आहेत. ह्याच्यातून आपल्याला 2-2ची कमिटी फॉर्म करायची आहे. तर आपण सगळ्यात पहिला काय लिहिणार, M1 M2. ठीक आहे, M1 पासून सगळं आपण पुढे पुढे घ्यायचं, M1 M2, त्यानंतर M1 M3, त्यानंतर M1 W1
M1W2. ठीक आहे, आपण M1 पासूनचे सगळे इथे पहिला M1 पासूनचे आपण सर्व इथे पहिला लिहून घेतले. त्यानंतर आपण काय करणार, M2 पासून लिहून घेणार. M2, M3, M2, W1, M2, W2. ठीक आहे, तर असे M2 पासूनचे बाकीचे आपण लिहून घेतले. M2 झाल्यानंतर M3 पासून घेऊया. M3, W1, M3, W2. ठीक आहे, ते आपण लिहून घेतले. आणि मग शेवटीला आपल्याला काय उरले, W1, W2. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 2-2ची कमिटी इथे फॉर्म केली. ठीक आहे, अँड देअर फोर नंबर ऑफ एस आपल्याला किती मिळाला, 10. हे आपलं काय आहे बघा, देअर मस्ट बी ॲटलीस्ट 1 वुमेन मेंबर. ॲटलीस्ट कमीत कमी एक तरी वुमेन असली पाहिजे. बघा आता कमीत कमी एक म्हणजे काय, एक आणि एकापेक्षा जास्त. तर बघा सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला असं शोधायचं आहे की ज्याच्यामध्ये ॲटलीस्ट 1 वुमेन असली पाहिजे. ठीक आहे, तर आपण काय लिहिलं आहे, देअर फोर ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट M1W1, त्याच्यामध्ये एक वुमेन आहे. M1W2, M2W1, M2W2, M3, म्हणजे जिथे जिथे वुमन्स आहेत ते सगळं आपण लिहिलेलं आहे. आणि शेवटीला आपण W1W2 पण लिहिलं आहे बघा, कारण W1W2 काय आहे आपला, की एकच नाही, एक आणि एकापेक्षा जास्त. ॲटलीस्ट या शब्दाचा अर्थ काय, एक आणि एकापेक्षा जास्त वुमेन, म्हणून आपण W1W2 पण लिहिलेलं आहे. अँड देअर फोर आपल्याला नंबर ऑफ ए किती मिळाला, 7. ठीक आहे, नाव इव्हेंट बी, 1 मॅन 1 वुमेन. ठीक आहे, एक मॅन आणि एक वुमेन अशी फक्त कमिटी आपल्याला शोधायची. तर बघा ह्याच्यामध्ये काय आहे, सॅम्पल स्पेसमध्ये M1, M2. ठीक आहे, M1, M3 आणि W1, W2 हे सोडून बाकी सगळं काय आहेत, 1 मॅन आणि 1 वुमेन. बरोबर. ठीक आहे, जर हे 3 आपण कट केले तर बाकी उरलेल्या सगळ्यामध्ये आपल्याला काय मिळेल, एक मेन आणि एक वुमेन. ठीक आहे, तर ते आपण इथे लिहिलं आहे बघा. देअरफॉर बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट M1W1, M1W2, M2W1, M2W2, M3W2, M3W2. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला फक्त याच्यामध्ये कोणते लिहायचे नाही आहेत, हे 3 आपल्याला लिहायचं नाही आहेत आणि बाकी आपल्याला रिमेनिंग सर्व इथे लिहू शकतो. त्यानंतर इव्हेंट सी, देअर शुड बी नॉट अ वुमेन मेंबर, असा ज्याच्यामध्ये वुमेन मेंबर नाहीच आहेत. तर असे कुठले आहेत, म्हणजे वुमेन्स नसणारे फक्त असे कुठले आहेत ते आपल्याला सर्च करायचे आहेत. बघा हे 2 आहेत ज्याच्यामध्ये काय आहेत, वुमेन नाही आहेत. आणि हा एक आहे बघा ज्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, वुमेन्स नाही आहे. M1, M2, M1, M3, M2, M3 ह्याच्यामध्ये फक्त काय आहे, मेन्स आहेत. अँड देअर फोर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. ना क्वेश्चन नंबर 6, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. एकाच वेळेला काय केलं आहे, कॉइन आणि डाय एकाच वेळेला काय केलं आहे, थ्रो केलं. तर सगळ्यात पहिले आपल्याला त्याचं काय लिहायचं आहे, सॅम्पल स्पेस. ठीक आहे, S इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट H1, H2 असा H1, H2 पासून कशापर्यंत लिहायचं आहे, H6 आणि त्यानंतर T1, T2 पासून T6. अँड देअर फोर नंबर ऑफ S इज इक्वल टू 12. त्यानंतर आपण बघूया इव्हेंट ए, टू गेट हेड अँड ऑड नंबर. आपल्याला काय पाहिजे, हेड पण पाहिजे आणि ऑड नंबर पण हवं आहे. या सॅम्पल्समध्ये हेडवाले कोणते कुठे आहेत, H1 to H6 काय आहे, हेड आहेत. पण त्याच्यामध्ये ऑडवाले कुठले आहेत, H1, H1, H3 अँड H5. ओके, अँड देअर फॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3, जे हेड पण हवं आहे आणि ऑड नंबर पण हवं आहे. देन इव्हेंट बी, टू गेट हेड ऑर टेल, हेड पण चालेल किंवा टेल पण चालेल. अँड इवन नंबर, हेड पण असला पाहिजे, टेल पण असला पाहिजे आणि इवन नंबर. तर सॅम्पल स्पेसमधले असे कुठले आहे ज्याच्यामध्ये इवन नंबर आहे बघा. ठीक आहे, H2, H4, H6, T2, T4, T6. बरोबर आहे. अँड देअर फॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6. नाव इव्हेंट सी, द नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. म्हणजे कॉईनवरती आपल्याला काय बघायचं आहे, टेल आणि ग्रेटर दॅन 7. पण आपण ग्रेटर दॅन 7 नंबर आहे का, इथे शेवटचा नंबर काय आहे, 6 आहे. बरोबर आहे. डाईजवरती फक्त किती नंबर असतात, 1 to 6. ग्रेटर दॅन 7 असा कुठला नंबर डाईजवरती आहे का, नाही आहे. सिन्स द ग्रेटेस्ट नंबर ऑन द अप्पर फेस ऑन अ डाईज इज 6 अँड देअरफॉर इव्हेंट सी इज ॲन इम्पॉसिबल इव्हेंट. अँड देअरफॉर सी हा काय कसा लिहायचा आहे, एम्प्टी सेट. अँड देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्या इथे एक्सरसाइज 5.3 कंप्लीट झालेला आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस.